नमस्ते मित्रांनो, जयंत गोल्डास डिटेक्टर मुंबई. कस्टमर आपल्याकडे आले दादा, संभाजीनगर ना, छत्रपति संभाजीनगर. आणि ह्यांचा विषय ऐसा है दोस्तों, मैं मराठी में वीडियो बनाऊंगा प्लीज़, सॉरी. इनका थोड़ा ना गहना गुम हुआ है और इनका बजट कम है, तो मैं इनको सलाह दे रहा हूँ, तो मराठी में कर रहा हूँ मैं, क्योंकि महाराष्ट्रीयन लोगों को मालूम पड़े, नज़दीक के लोगों को. ह्यांचं एक सोन्याची पोत ना काय हरवली, मंगळसूत्र 1.5 तोळ्याचं आहे. ते पण प्रॉब्लेम असा आहे की ह्यांच्या मुलीने ते शेजारच्याकडून मागून आणलं होतं, तर गावा साईडला देतात तसं कोणाला पण. तर आता ह्यांचं प्रॉब्लेम असं की ते यांच्या शेतामध्ये पडलंय आणि बिचाऱ्यांची परिस्थिती खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. 1.5 एकर जमीन आहे आणि यांच्याकडे बघून कळत असेल. चेहरे घेत नाही मी, काळजी करू नका, मी कुणाचे चेहरे घेत नाही. तुमचं मॅटर जेन्युइन आहे, चेहरा घेतला तरी चालतोय, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा विषय पण महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, त्यांनी मला सांगितलं की 18,500चं बजेट आहे, नाही 18-20,000चं बजेट आहे. तर 18-20,000मध्ये बघा मी कशा प्रकारे काम करतो बघा. ही जी आहे ना 8 किलोहर्ट्झ ऑपरेटिंग आहे, मला वाटतं 10 का 8 किलोहर्ट्झ ऑपरेटिंग आहे. आणि जे गोल्ड आहे, जे मंगळसूत्र आहे ते ना कसं असेल, ते 18 कॅरेट नाही, 22 कॅरेट किंवा 20 कॅरेट असं असू शकतं ते. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे ना की ते फाईन ऑब्जेक्टला पकडायला 2 मिळून कॉईल आहेत. ही डीडी कॉईल आहे ही, आणि ही सिंगल आहे. ही प्रोजेक्ट करते आणि हीच खेचते. तर ह्यांच्या गरजेप्रमाणे मी यांना सांगितलं तुम्हाला बजेट वाढवावं लागेल एकदाच. नुकसान काय होणार नाही, कळवलं, सांगितलं ना, तुमचं नुकसान काय होणार नाही. कसं कव्हर करायचं कसं सगळं समजवलं मी. तर आता त्यांना मी हे दाखवतोय की गोल्डचा आवाज कसा येतोय. हां, नंतर तुम्हाला काय दाखवलं, तांब्याचा आवाज कसा दाखवतो. हे बघा, कॉपरची नाणी आहेत माझ्याकडे. तर काम कसं केलं जातं तुमचा सगळा सब्जेक्ट समजून. हे बघा, हा आला तांब्याचा आवाज, आणि असाच मध्ये जोरात जरा वेगळा आवाज बारीक येतो, पण कणखर येतो, तो चांदीचा आवाज. तर आता यांना मी हे पण सांगितलं, बघा पळवाट असतात ना, समजावायला लागतं की नुसतं गोल्ड असं काहीच नसतं जगामध्ये. गोल्ड सापडे असं काही नाही. तुम्हाला ना, तुम्ही फवारणी करण्याची औषधं असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात ना, खिळे आहेत काय, तर खिळ्याचा आवाज बंद करता येतो, पण जाडा खिळा असेल तर बंद होत नाही, गंजलेला जाडा खिळा बंद होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही आलाय की आमचं एका झटक्यात मिळेल, तर असं नाही होत. तुम्हाला मेहनत करावी लागेल, कळलं का. ह्याच्यात मला फसवून काय, मी ते कामच करत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघून आले असतील, बरोबर ना, विश्वास बघून आले. काय 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 बघितलं, बरोबर बघितलं. कसं वाटला, झोलर वाटतो का, नाही ना. नाही, पण आता तुमच्याशी जे काम केलं त्याच्यावरून तरी कसं वाटतं. हां, बरं, ठीक आहे. आपण भारी माणूसच, भारी, प्रश्नच येत नाही आपला, ठीक आहे. तर ना हे तुम्हाला बरोबर आहे, कारण काही डीडी टेक्नॉलॉजी मल्टी आयक्यू आहे. मल्टी आयक्यू म्हणजे ना, ती ही सिलेक्टेबल एक सिंगल फ्रिक्वेन्सी आहे, आणि त्याच्यामध्ये ना एकामागे 3 फ्रिक्वेन्सी पडतात. त्यामुळे छोटं बारीक मोठं सगळं पकडतं आणि सुटत नाही. तुमचं जे मंगळसूत्र पडलंय ते 1.5 फूट खाली असेल, पण थोडंसं वर असेल तर कळेल ते आपल्याला. ती मशीन नाही पकडू शकत. पकडलं तर पकडलं, पण ती रिस्क फॅक्टर होते आपल्याला. तुमचे पैसे काय, मी काय मशीन परत घेणार नाही मिळत. म्हणून तुम्हाला देताना डीडी म्हणजे हे अर्ध काम हे करतं, अर्ध काम 2 माणसं मग एक काम करतात, जरा शार्पली करतात. ऑपरेटिंगचं पण तुम्हाला टेन्शन नाही. 3च बटन आहेत, एक आवाजाचं, एक सेन्सिटिव्हिटीचं आणि एक मोडचं. मोडमध्ये मोड बदलाल तसे फिक्स आहे, मी तुम्हाला टेन्शन काहीच नाही. ऑन ऑफचं एक बटन आहे. ते तुम्हाला पसंत आहे मशीन, मग आपण लग्न लावून टाकू आज, ठीक आहे. पोरगी घेऊन जा. हां, आता किती दुरून देते ना असं नाही मिळत. बघा, छोटी वस्तू ना जवळून पकडते. हे बघा, आता एवढं लांब पण आलं. आता ह्याच्यात ना ही ताकद आहे याची, अजून थोडीशी वाढेल. हे बघा, आता वाढली. म्हणून मी तुम्हाला ही मशीन देण्याचं कारण आहे. 1 फूट गेली, ते नका करू. थांब, आता आवाज बंद आहे. हां, हे असं आहे. तर आता ते कसं आहे, तुम्हाला जर ती मातीमध्ये दबून गेलेली, पाऊस पडला ना, तर तुम्हाला 2-4 महिन्याने ती मजबूत आवाज देणार. 1-2 महिन्याने, 3 महिन्याने ती एकदम सेट होऊन जाते ना. तिथे तिच्यामध्ये फ्रिक्वेन्सी परफेक्ट तिला शार्प मारते ती. तो ओपनमध्ये जसं आता हवेत पकडतो, आता ही अंगठी जर दबलेली असती ना, तर एवढ्या लांबनं पकडली असती, थोडीशी जास्त पकडली असती. तर कन्सेप्ट असा आहे की तुम्हाला जे आवाज येईल ते खणून चेक करायचं, आणि बाकी ज्या गोष्टी समजून तुम्हाला त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं, ठीक आहे ना. जुनी वस्तू असली तेवढी लांब, हां, तेवढी लवकर सापडते, आणि ते शोधता सुद्धा तुम्हाला बरंच काय सापडणार आहे, कळलं का. असं कल्याण भिवंडी सगळं एकत्र काम तुमचं नव्हतं. मित्रांनो, यायचं तर कॉल करून यायचं, ठीक आहे. माझं पुण्याला ऑफिस आहे, मुंबई पालघरला ऑफिस आहे, दिल्लीला एक ऑफिस आहे, ठीक आहे. आणि समजून तुमचा विषय काय तो नीट सांगा मला, समजू दे मला, आणि सबस्क्राईब करा. हां, मी सांगत नाही, पण सबस्क्राईब करा. आवडला तर मराठीमध्ये व्हिडिओ बनवला आपल्या लोकांसाठी, ठीक आहे. मशीन घ्यायची तर कॉल करा. कॅश ऑन डिलिव्हरी आवडलं, घर बसले तुम्हाला मशीन मिळू शकते. बघा, सगळा स्टॉक आहे आपल्याकडे. बघा, हे बघा, स्टॉक सगळं अवेलेबल आहे. पुणे ऑफिसला पण स्टॉक आहे, इथे पण स्टॉक, भरपूर सगळं काय, 8-8 लाखाच्या मशीन आहेत, सगळं काय आहे, ठीक आहे. बाय, ठेवतो.